नमस्कार. आपले ग्रामविकास ई सेवा चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय आहे जन्म प्रमाणपत्रावर दत्तक विधान झाल्याची कोर्ट ऑर्डर डेट व कोर्ट ऑर्डरचा क्रमांक शेरा रकान्यामध्ये उल्लेख न करण्याबाबतचे परिपत्रक आज आपण बघणार आहोत. परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य आरोग्य माहिती व जीवन विषयक आकडेवारी कार्यालय पुणे यांच्याकडील हे पत्र आहे. दिनांक 2 जून 2015 चे. ह्या पत्रानुसार आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्म मृत्यू महानगरपालिका सर्व, कार्यकारी आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्म मृत्यू बृहमुंबई महानगरपालिका परेल मुंबई, कार्यकारी अधिकारी तथा निबंधक जन्म मृत्यू कंटेनमेंट बोर्ड सर्व यांना माननीय उपसंचालक आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जन्म मृत्यू महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आलेलं आहे. ह्या पत्राचा विषय एकदा बघूया. जन्म प्रमाणपत्रावर दत्तक विधान झाल्याची कोर्ट ऑर्डर डेट व कोर्ट ऑर्डरचा क्रमांक याचा शेरा रकान्यामध्ये उल्लेख न करण्याबाबत ह्या पत्रामध्ये संदर्भ 2 दिलेले आहेत. पहिला संदर्भ आहे दिनांक 11 मे 2015. दुसरा संदर्भ आहे दिनांक 5 सप्टेंबर 2014. उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक 2 म्हणजे 5 सप्टेंबर 2014 अन्वये या कार्यालयाने माननीय महानिबंधक जन्म मृत्यू भारत सरकार गृह मंत्रालय नवी दिल्ली यांचे पत्रान्वये दत्तक घेतलेल्या बालकांची जन्माची नोंद करण्यासाठी न्यायालयाचा आदेश बरोबरच दत्तक विधान घेणे आवश्यक असल्याचे कळवले आहे. दत्तक घेतलेल्या बालकाची नोंद करताना शेरा रकान्यात न्यायालयीन आदेशाची क्रमांक व तारीख इत्यादी माहिती नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर दत्तक घेतलेल्या आई वडिलांच्या नावाने नवीन सुधारित जन्म प्रमाणपत्र अदा करावे. केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालय अंतर्गत नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार दत्तक घेतलेल्या बालकाचे जन्म प्रमाणपत्रावर दत्तक असल्याचा तसेच कोर्ट आदेश इत्यादी बाबींचा शेरा रकान्यात अथवा इतरत्र उल्लेख केला जाणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी असे माननीय आरोग्य उपसंचालक आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जन्म मृत्यू महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आलेलं आहे. या पत्रामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म मृत्यू जिल्हा परिषद सर्व यांना आपल्या अधिपत्याखालील सर्व निबंधक जन्म मृत्यू यांना दत्तक गेलेल्या बालकाचे जन्म प्रमाणपत्रावर दत्तक विधान व कोर्ट ऑर्डर याची नोंद शेरा रकान्यात घेण्यात येऊ नये अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना परिपत्रकाद्वारे कळवण्यात याव्या व त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयास अवगत करावा. जन्म मृत्यू संबंधीचे सर्व जे शासन निर्णय आहे ते ग्रामविकास ई सेवा.com ह्या संकेतस्थळावर आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आपल्या आवश्यकतेनुसार हे शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकतात व त्याचा दैनंदिन व कार्यालयीन कामकाजात त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतात. आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विचार कसला करताय. चॅनलवरील दररोज नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका व माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तसेच आपले जे सहकारी आहेत त्यांना याबाबतची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तसेच वेबसाईटची जी लिंक आहे ती पण आपण जास्तीत जास्त आपले जे सहकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावी ही विनंती आहे. आपला जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. सदर वेबसाईट ग्रामविकास ई सेवा.com ह्या वेबसाईटची जी लिंक आहे आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तसेच आपणास एक सूचना वजा विनंती अशी होती, ग्रामविकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे। ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही, तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी व चुकींसाठी जबाबदार हे चॅनल राहणार नाही। अधिक अभ्यासासाठी मूळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे। काही त्रुटी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास आमच्या टीमतर्फे सुधारणा करण्यात येईल। आपले ग्रामविकास ई सेवा चॅनलतर्फे खूप खूप आभार। आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया। धन्यवाद।